हॅलो. तर आजचा दिवस एकदम जो विचार केलेला त्याच्या अपोजिट गेलेला आहे. आता बघताय आमचं किती प्रिपरेशन चालू आहे मागे. तर आजच्या दिवसाची स्टोरी अशी आहे की आज आम्ही कुठेही गेलेलो नाही आहे, कारण या साऊथ साईडला थोडं सायक्लोनचा अलर्ट होता. तो अगोदरपासून होता, म्हणजे आम्ही जेव्हा लँड झालो तेव्हापासूनच आम्हाला एअरपोर्टमध्येच इन्फॉर्म केलेलं की सायक्लोनचं हे आहे म्हणून अलर्ट आहे. तर पण काल एवढा काय पाऊस नव्हता. म्हटलं आम्ही मस्त फिरून घेऊ. म्हटलं आज आपला प्लॅन होता की बीच साईडला जायचं थोडं सकाळचं, जिथे तुम्हाला बोटीने जावं लागतं. इट्स अन आयलंड, तर तिथे जरा चिल आउट करायचा प्लॅन होता. बट आज पाऊस इतका खतरनाक पडतो आहे, म्हणजे जोरात नाही आहे पाऊस पण कंटिन्यूस पडतो आहे. त्यामुळे बाहेर रस्त्यांवर पण बऱ्यापैकी पाणी आहे. आता आम्ही जिथे राहतो आहे होमस्टेमध्ये, बाय द वे होमस्टेचा पण तुम्हाला वॉक थ्रू द्यायचा आहे, तो पण देतोच मी थोड्या वेळात. आज आपण ते थोडं एक्सप्लोअर करू. पण आज आम्हाला कुठे बाहेर जायला भेटलं नाही. आज ॲक्च्युली सकाळी गेस्ट पण आले इकडचे, ते पण ते सगळेच म्हणजे आता इकडेच आहेत, रूममध्येच आहेत, कारण पाऊस बऱ्यापैकी पडतो आहे. बाहेर पण काही चालू नाही, तर जे शॉप्स आहेत ते चालू आहेत. बाकी तुम्हाला रस्त्यावर कोण दिसणार नाही. पण त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली की आज खूप चांगला टाईम स्पेंड करायला भेटला आम्हाला दोघांना एकत्र. टाईम स्पेंड करायला म्हणजे आम्ही घरात पण एकत्र असतो जनरली, पण जर ऑफिसचं काम चालू असेल तर ती तिच्या कामात असते, मी माझ्या कामात असतो. त्यामुळे काही करायला जास्त भेटत नाही, बोलायला भेटत नाही. तर आज त्या मानाने आम्ही खूप दिवसानंतर असं रिलॅक्स टाईम, जरा आमच्या बेबीबरोबर पण जरा चांगला टाईम स्पेंड झाला आमचा. तर आत्ता सध्याची सिच्युएशन अशी आहे की दुपारी आम्ही इडलीवर भागवला, आजूबाजूला जे भेटलं ते ॲक्च्युली ऑर्डर करून, पण किती येईल माहीत नाही आम्हाला. म्हटलं आता ऑर्डर करून पण काय उपयोग नाही. ह्याचं तर आपल्या स्त्रियांशी तर सगळं आणलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला, तर ते आहे. बट ह्याचं आमचं खायचं वांदे होते. तर आता आम्ही मॅगी आणली आहे मस्तपैकी. पाऊस पण मस्त पडतं आहे, कोझी वातावरण एकदम भारी आहे. म्हणजे जवळजवळ 20 to 23 येस 20 to 23च्या मध्ये, म्हणजे एकदम पण गरम नाही, एकदम पण चिल आउट नाही. मस्त तुम्ही बसून हे करू शकता, गरम गरम चहा कॉफी आणि मस्त. आता आम्ही मॅगी आणली, कॉफी पितो भरपूर पियालो आता मॅगी आणली, तर मॅगीचा आस्वाद घेऊया. इट्स बिन लॉंग की प्लेन मॅगी भरपूर दिवस खाल्ली नाही आम्ही, तर मॅगी खाऊया जरा. आणि पाऊस आणि मॅगीचं कॉम्बिनेशन खूप मस्त असतं. तर मग थोडा असा आनंद घेऊ आणि होमस्टेचा थोडा मग आम्हाला आनंद घ्यायला मिळेल. आणि आज तसा पण आमचा स्पेशल डे, आज आमचा स्पेशल डे आहे. ही ट्रिप बाय द वे त्याचीच आहे. सो दिस ट्रिप बिलॉंग्स टू आवर ॲनिव्हर्सरी. आणि आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आज, आणि उद्या आमचं वेडिंग ॲनिव्हर्सरी. तर आज थोडासा असा स्पेशल आम्ही प्लॅन केलेला होता, जरा बीचवर जाऊन मस्तपैकी एक आणि स्पेशल डिनर वगैरे. हां, स्पेशल डिनर असं जरा प्लॅन होता बऱ्यापैकी. बट जो होता अच्छे के लिए होता, कोई गम नहीं है जब हम दोनों साथ है. तो तशी आमची डिनर डेट काल झाली आहे. हां, ती तुम्ही बघितली डिनर डेट. ती काय ते अचानक भयानक वाली डिनर. आमचा काय प्लॅन होता. पहिलं मी तो व्हिडिओ मी जस्ट बघत होतो की त्याच्यानंतर मग आम्ही बघितलं की त्याच्या आतमध्ये हॉटेल पण आहे. आम्हाला पहिलं वाटलं की जस्ट स्टेसाठी आहे, आणि आतमध्ये गेलो तर स्ट्रक्चर जे दिसलं आहे हे एक नंबर स्ट्रक्चर दिसलं आहे. म्हणजे आतमध्ये जे एस्थेटिक्स आहेत आणि म्हणजे द वे इट इज बिन बिल्ड तेव्हाच्या काळात, आणि मस्त वाटतं बघायला, छान वाटतं. आणि ते ठेवलं पण या लोकांनी खूप छान आहे, त्यामुळे बघायला पण छान वाटतं. आणि इकडची घरं पण काइंड ऑफ तशीच आहेत. म्हणजे आता तुम्ही बघाल तर हे काइंड ऑफ तसंच आहे. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण हे, म्हणजे लोकांनी पण ते थोडं फॉलो करायला ट्राय केलं आहे. आणि आमची मॅगी रेडी झालेली आहे. डेकोरेशन चालू आहे इकडे. येस, गार्निशिंग चालू आहे. एंगेजमेंट स्पेशल सेलिब्रेशन तो बनतंय. हां, सेलिब्रेशन बनतंय. याच्यानंतर अजून एक छोटंसं सेलिब्रेशन आहे. आपण मिस नाही करत, सगळं जे आहे ते आहे की नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सेलिब्रेशन करू शकतो. येस, डेट इज अ डेट ना. मॅगी खा, नाहीतर पिझ्झा खा, येस, नाहीतर जेवण खा. बघा याचं बघा काय चालू. ही ऑल्सो सेलिब्रेटिंग विथ अस. चलो आपण आता खाऊया.
चला मंडळी, मग यांना यांची मॅगी एन्जॉय करून दे. तोपर्यंत आपण एक काम करूया, इकडचा जो आपला रूम टूर आहे किंवा जो प्रॉपर्टीचा टूर आहे तो घेऊया. तो हा तोच रूम आहे जिथे आपण आता मॅगी खात बसलो आहे. हा बेसिकली डायनिंग एरिया आहे आणि तिथून समोर पुढे गेलात की राईट हँड साईडला छानसं असं किचन आहे. 2 डायनिंग टेबल्स आहेत, समोर 2 रूम्स आहेत आणि त्याच्या बाजूला जे कबर्ड दिसते ते इंडिव्हिज्युअल लॉकर आहे, जर कोणाला काही व्हॅल्युएबल्स वस्तू काही ठेवायचे असतील तर. एका साईडला वॉश बेसिन आहे, सुंदर अशी वारली पेंटिंगची वॉल आहे आणि हा द सेम एंट्रन्स जिथून आपण आता जस्ट एंटर झालेलो आहे. या साईडला बुक शेल्फ आहे. 1 मिनिट मी तुम्हाला नीट दाखवतो. हा बघा, मस्तपैकी बुक, इंग्लिश फ्रेंच या दोन्ही लँग्वेजमध्ये बुक्स ठेवलेले आहेत, त्यामुळे खूप भारी वाटतं. आता आपण त्याच एक्झिटमधून एंट्रीमधून बाहेर आलेलो आहे आणि थोडंसं पटकन वरती जाऊया आपल्या रूमकडे. सो दिस इज बेसिकली अ 3rd फ्लोअर फॉर द प्रॉपर्टी आणि हा समोरचा असा मोठासा असा एरिया आहे. आता तुम्ही राईट हँड साईडला बघाल तर ही एक रूम आहे, मध्ये जी रूम आहे ती आमची रूम आहे आणि स्टेअर्सच्या बाजूची जी रूम आहे ती 3री रूम आहे. ह्या रूमचं नाव आहे बटरफ्लाय. दॅट्स वाय तुम्हाला जे भिंतींवर दिसतात सुंदरसे असे बटरफ्लायज केलेले आहेत. लेफ्ट हँड साईडला जे दिसतंय ते ग्रीन कलरचं असं टेबल स्टँड टाईप आहे, जिथे तुम्ही थोडे तुमचे कपडे हँग करू शकता. खूप बेसिक असा रूम होता, पण जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं सगळं होतं. एक टेबल आहे, स्टडी टेबल, एक कबर्ड आहे, एक बेड आहे आणि मोस्ट रिक्वायर्ड AC आहे आणि स्वच्छ सुंदर टिकाऊ असा बाथरूमही आहे. आणि हा समोर मी आहे. सो मंडळी, एवढ्या सर्कमस्टन्सेस नंतर सुद्धा आम्ही मॅनेज केलेला आहे केक आजच्यासाठीचा ॲनिव्हर्सरी स्पेशल केक. आम्ही बघा, हा आमचा छोटासा केक आहे, एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीचा केक आहे. ब्युटिफुल. ह्या सर्कमस्टन्सेसमध्ये आम्हाला एवढाच भेटलेला आहे, एवढाच केक भेटला आहे. आम्ही जास्त ऑर्डर करायच्या पंधत पण नाही पडलं, कारण बाहेर बऱ्यापैकी पाऊस असल्यामुळे आम्हाला काही जास्त भेटत नव्हतं. चला मग हा केक कट करूया. या करा. हॅपी ॲनिव्हर्सरी एंगेजमेंट टू यू. हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी टू मी. वाव, तू बोथ ऑफ अस. तुला एवढंच मिळणार आहे. झालं तुझं. आई बघत चंपा. टाळ्या कर, टाळ्या. हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. थँक्यू. क्लॅप क्लॅप. सो दिस इज नेक्स्ट डे. आम्हाला बाहेरचं काही नीट दाखवता आलं नव्हतं. सो दिस इज द फ्रंट एरिया ऑफ द प्रॉपर्टी आणि हा आपला तोच फ्लोअर आहे जिथे आपला रूम आहे. तर आपण ट्राय करूया आता टेरेसला जायला. लांब लचक असा सुंदर असा टेरेस होता आणि टेरेसवरून जो व्ह्यू होता तो पण क्लास होता. याच्या आदल्या दिवशी पण आम्ही बघितलं होतं संध्याकाळच्या वेळी, तेव्हा पाऊस नव्हता. आता खूप बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे जास्त काही तेवढं हे नाही आहे. आणि म्हणजे आता अराऊंड सकाळचे 10 वाजलेत आणि तरी ऊन नाही आहे, त्यामुळे बराच पाऊस पडतो आहे. हा एक कॉन्सेप्ट आम्हाला खूप भारी वाटला. असं हट टाईप बांधलेला आहे वरती, तुम्ही जिथे एकदम मस्त बसून चहा कॉफी किंवा स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता. आम्हाला काही याचा स्वाद घेता आला नाही, कारण म्हणजे तुम्ही कंडिशनवरूनच बघू शकता किती पाऊस पडला आहे. इथून एक समोरच चर्च दिसतं. अनफॉर्च्युनेटली आम्हाला या चर्चला जायला नाही भेटलं. त्या दिवशी पाऊस खूप जास्त असल्यामुळे आमच्या ओनरनेच आमची सकाळच्या नाश्त्याची सोय केली होती, ती म्हणजे खिचडी. ॲक्च्युली हा उपमा आहे, पण ते लोक खिचडी म्हणतात याला. नमस्कार मंडळी, आजचा डे आहे डे 3 आणि आजही तीच परिस्थिती आहे. सगळीकडे पाणी आहे, पाऊस पडतो आहे. आता पण रिमझिम पाऊस चालूच आहे, त्यामुळे आजही आम्हाला कुठे जायला भेटलं नाही आहे. तर आणि आता वाजले आहेत 4 आणि म्हटलं आता लागले भूक, तर काहीतरी भूकेचं काहीतरी बघूया, कारण पार्सल पण काही येत नाही.
आणि म्हटलं आता घरात बसून बसून पण खूप कंटाळा आलाय, तर म्हटलं ॲटलिस्ट काहीतरी करूया यार, कुठेतरी जाऊया बाहेर. पाऊस आहे तसं बारीक बारीक, पाणी थोडं ओसरलंय, तर म्हटलं ठीक आहे. डिलिव्हरी ऑप्शन सगळे बंद आहेत. येस. झोमॅटोवर आम्ही सगळं चेक केलंय, पूर्णपणे सगळं काय बंद आहे. सो आम्ही आता ट्राय करणार आहे मीनाक्षी हॉटेल, बघूया कसं लागतं. म्हटलं आता कुठेतरी काहीतरी बघूया, कंटाळाला घरात बसून बसून. चलो. ही बेकरी आहे का ती? हां, त्या दिवशी मग इथून आणलेली ह्या 70 वाली break बॉटल. मध्ये. अच्छा, ओके. ह्या बेकरीमधून आणलेला ते केक आपला स्पेशल, कारण हा एकटाच उघडा होता. हे पूर्ण भरलेलं होतं पाणी. सकाळी हां, बऱ्यापैकी भरलेलं होतं पाणी. शोधत चला. पोहाचं मोठं स्टोर आहे. येस. हो. इट्स वॉटरिंग. इट इज वॉटरिंग. आपत्ती. ए काय आलं? आलंय, जवळ आलंय, दिसतंय मला इकडनं. फायनली कुठेतरी बाहेर खायला आलोय आम्ही. ऑलमोस्ट नाक्षी हो, दिसलं मला पण. दिसलं. तो आम्ही परत आलेलो आहे घरी, काही भेटलेलं नाही आहे आम्हाला. मीनाक्षी हॉटेल ॲक्च्युली क्लोज होतं, 3:30पर्यंत चालू होतं. ॲक्च्युली मी जेव्हा सकाळी विचारलेलं तेव्हा त्यांनी असं टायमिंग सांगितला नव्हता, त्यामुळे आम्ही काही जास्त बॉदर नाही केलं. म्हटलं जाऊ आरामात, आणि तसंही आम्ही बऱ्यापैकी नाश्ता केलेला होता, त्यामुळे म्हटलं जाऊ. पाऊस ओसरलाय ना, तर आम्हाला वाटतं की आता सगळं नॉर्मल चालू होईल, पण इथे मुंबईसारखं नाही आहे अजूनही. म्हणजे दुकानं क्लोजच आहेत, खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे चालू आहेत. आता आमचं सर्वायवल ब्रेकफास्ट चालू आहे, संध्याकाळचं स्नॅक. सो आता आम्ही खातोय सध्या. हे आहे, दिस इज यहाँ का स्पेशल चिकन बोंडा, आणि बाबूची ऑमलेट चालू आहे. बाबूचं काय सॉर्टेड होतं, म्हणजे त्याची खिचडी बिचडी झालेली आहे खाऊन, हे आपलं त्याचा नाश्ता चालू, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. टेन्शन आमचंच आहे, काय खायचं आणि काय नाही त्याचं. साहेबांचं पण ऑमलेट बनते. हां, आमचं आता ऑमलेट आणि मॅगी चालेल. सध्या सर्वायवल मोडवरच आहे, म्हणजे तो जो काय पहिला दिवस जो एन्जॉय केला आहे, त्याच्यानंतर आम्ही जो सर्वायवल मोड ऑन झाला आहे तो ऑनच झाला आहे. आत्ता इलेक्ट्रिसिटी आली आहे, काल जी केलेली ती, तो ओके. आता पुढे रात्रीचा प्रश्न, रात्रीचं बघायचं होतं. आम्ही ॲक्च्युली सरगुरू पण ट्राय केलेलं, पण काय झालं नाही. ओके. आज ही पप्पी याच्यासाठी आहे की आमच्या लग्नाचा आज कितवा वाढदिवस आहे? फोर्थ वाढदिवस. 4th वाढदिवस आहे. नाही, तिच्या लक्षात आहे का बघायचं होतं, माझ्या लक्षात असतं दरवेळी. प्लीज. तर आम्ही आलेलो आहे ऑफिशियल 4 years. आम्ही आलेलो आहे त्यासाठी स्पेशल डिनरसाठी. एवढ्या सगळ्या सायक्लॉनमधून वाट काढत इकडून हकलून तिकडून हकलून सगळीकडून हे सगळे रस्ते बंद आहेत, म्हणजे बीचवर यायचं, बीचचं पूर्णपणे हे लावलेले आहेत, बॅरिकेड्स लावलेले आहेत, अलाव करत नाही आहेत पोलीस. म्हणजे खूप चांगलं आहे की पोलीस खूप काळजी घेत आहेत लोकांची. आणि रेस्टॉरंट ओपन आहे, पण आउटसाईड जे बीच फेसिंग आहे तिथे बसायला अलाउड नाही आहे. सो आतमध्ये जे आता म्हणजे डोर बंद करूनच आम्ही आता इथे बसलो आहे. आणि हे आमच्या वन ऑफ द बकेट लिस्टमधलं रेस्टॉरंट आहे. हे पहिलं असं आहे जे प्लॅन्ड होतं आणि आम्ही एक्झिक्यूट करतोय. ह्याच्या अगोदरचं जे पण माझ्यामध्ये जे फर्स्ट डे होता तो प्रॉपरली आमचा एक्झिक्यूट झाला. सेकंड डे आणि थर्ड डे. थर्ड डे म्हणजे आजचा थर्ड डे आहे माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आजचा जो सेकंड पार्ट होता तो थोडासा आमचा एक्झिक्यूट झाला. दुपारी पण आम्ही जसं मीनाक्षीला जायचं ट्राय केलं, पण मीनाक्षी बंदच होतं. आणि घरामध्ये आम्ही शेवटी मॅगी बनवूनच खाल्लेली आहे, त्यामुळे ते पण राहिलं. पण फायनली आज आम्ही संध्याकाळी ठरवलेलं, आज जर नसेल काही इधर कुछ भी हो जाने दो, आज द प्रमनाड में जाके रहने का मतलब रहने का. आम्ही ना झोमॅटो ओपनच करून बसलेलो मॅगी खाता की कधी एकदा ओपन होत आहे. आणि आम्ही फोन लावतोय, आम्ही तेव्हापासूनच फोन लावून विचारत होतो.
आणि बाकीच्या दिवशी आम्हाला असं काही वाटत नाही असं कुठे जाऊन कुठं, पण आज स्पेशल डे आहे. शादी की सालगिरह काही जाणे पण, आणि ते पण बेंडी 2 वर्षानंतर वी आर सेलिब्रेटिंग लाईक दिस. म्हणजे असं प्रॉपर त्याच्यामध्ये जाऊन सेलिब्रेट करतोय, तर बनताय Proper डेट वाईज असं. त्या दिवशीची तर तुम्ही बघितली ती तर अशीच होती काही अनप्लॅन. प्लॅन नव्हतं, ते आम्ही जस्ट trial. वॉक इन गेलेलं आणि ते आम्हाला चांगलं वाटलं. वॉज नॉट प्लॅन बट दिस वॉज प्लॅन. आम्ही इटरनरी मध्ये ऑलरेडी ही लिस्ट मध्ये टाकून ठेवलेलं, आणि आज तर असं होतं की बापरे धगधगच होत होतं की होतंय नाही होते. आम्ही होपच सोडलेले बिकॉज ऑफ रेन आणि सायक्लॉन. सो आता आलेले आहेत नाचोस. आम्ही ॲक्च्युली संध्याकाळी तुम्ही बघितलं आम्ही ऑलमोस्ट आम्हाला खायला 5:30-6 वाजलेले, त्यामुळे काही जास्त जाणार नाही आहे. पण म्हटलं आपल्याला जायचं तर आहे. आतापर्यंत आपले नाचोस आलेले आहेत. अजून एक डिश येते ती पण तुम्हाला दाखवतो, आणि छोटंसं आपलं ड्रिंक सॉफ्टवालं, हार्ड ड्रिंक, सॉफ्टवालं ड्रिंक मॉकटेल्स येत आहे ते दाखवतो. तोपर्यंत आम्ही हे संपवतो. माहिती आतापर्यंत जास्त काही तुम्हाला दाखवायला भेटलं नाही आहे. आय नो की थोडंसं बोरिंग चाललं आहे हे सगळं, बट आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त बोर होतं आहे घरामध्ये बसून बसून. तर आम्ही ट्राय करतोय आम्हाला स्वतःला मोटिवेट ठेवायला की नाही उद्या उघडणार आहे सगळं, आपल्याला उद्या जायचं आहे, फिरायला जायचं आहे. पण आता ते त्या चेकलिस्टमध्ये आहे ना, आता एवढी सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे की ते 2-3 दिवसात कसं होणार आहे. वी आर रिअली डोंट नो. 2 डेज हां, फक्त 2 दिवसात आम्हाला सगळं उडवायचं आहे. तर ते, आणि त्याच्याबरोबर आपलं लिटिल प्रसंग पण आहे बरोबर, त्यामुळे आम्ही जास्त पण रिस्क घेऊन काही करत नाही आहे. जर आम्हाला वाटतंय सेफ आहे तरच आम्ही बाहेर पडतोय, नाही तर नो वरीज. जसं आहे जे आरामात चाललंय ते आरामात जाऊन. बिकॉज आफ्टर 2 years त्याच्यासाठी तो 1 yearचाच आहे, तर त्याच्यासाठी इट इज अ फर्स्ट ट्रिप, आणि आम्हाला पण त्याला घेऊन इट इज फर्स्ट ट्रिप. सो वेन यू आर ट्रॅव्हलिंग विथ बेबी तेव्हा सगळं वेगळं असतं, आणि जेव्हा आम्ही दोघं कपल होतो तेव्हा सगळं डिफरन्स तो आम्ही स्वतःच नवीन एक्सपिरियन्स करतो. आम्ही रात्री पण फिरायचो, म्हणजे आम्ही गोव्याला पण गेलो, आम्ही 1:30-2 वाजेपर्यंत फिरलो, आणि पाऊस असला तरी पावसात फिरायचो, त्यामुळे काय वाटत नाही. आणि आता आम्ही ती रिस्क नाही घेऊ शकत कारण तो सध्या लहान आहे, त्याच्यासाठी आउट ऑफ स्टेट फर्स्ट एन्व्हायरमेंट आहे, आणि इथे वेदर खूप चेंज आहे. इथलेच लोकल जे आहेत आमचे होमस्टेचे ओनर स्वतः सांगत होते की खूप चेंज आहे, त्यांना स्वतःलाच सरप्रायझिंगली कळलं अबाउट दिस सायक्लॉन अँड एव्हरीथिंग. ऍक्च्युली हा सायक्लॉन इथे हिट व्हायचा नव्हता, पण तो थोडासा डिफ्लेक्ट झाल्यामुळे पॉंडिचेरीला आला. येस, अदरवाईज तो चेन्नईच्या साईडने चेन्नई आणि महाबलीपुरमच्या मध्ये तो येणार, टच करणार होता, पण तो स्लाइटली डिफ्लेक्ट झाल्यामुळे आमच्या जवळजवळ 1.5 दिवस डिफ्लेक्ट झालेला आहे. पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे. उद्यापर्यंत जर असेल सगळं नॉर्मल तर आपण उद्या कंटिन्यू करू. जेवढं पॉसिबल आहे तेवढं ते कव्हर करणारच आहे. पण पीपल ऑलवेज से प्लॅन्स आर मेड टू बी चेंज्ड, सो इट इज ओके. वॉट एव्हर यू प्लॅन इट इज, म्हणजे इन द लाईफ ऑल्सो वॉट एव्हर यू प्लॅन इट विल नॉट गो दॅट वे, बट इट इज ओके. आय मीन वी कॅन. बहुत ज्ञान झाड़ती है कभी कभी, बहुत. अभी तो झेलना ही पड़ेगा ना, अभी झेला है और झेलना ही पड़ेगा, क्या कर सकते. चलो नाचोस खाऊया. नाचोस कसं एनिवर्सरी. थँक्यू सो मच. नाईस, व्हेरी नाईस. आपण मी पिऊन बघितलं, ऑल्सो व्हेरी नाईस. ट्रॉपिकल ट्विस्ट, ट्रॉपिकल ट्विस्ट. डेंजर नाव आहेत, काय नाही, सगळे ज्यूस मिक्स करून घेऊन बाकी काय नाही. चला तर मंडळी, तुर्तास तुमच्या निरोपाची वेळ झालेली आहे, पण बिफोर दॅट ह्या सुंदरशा अशा हॉटेलची, ज्याचं नाव होतं द प्रोमोनाड, याची छानशी अशी झलक घेऊन जा. हॉटेल खूप छान आहे. इट इज वन ऑफ द 5 स्टार हॉटेल्स इन पॉंडिचेरी. सर्विस आम्हाला तेवढीशी आवडली नाही, पण ॲम्बियन्स आणि फूड खूप छान आहे. जर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघतच असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. टिल देन, सी यू, बाय बाय.